शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करायची, परंतु त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा भांडवल नाही. तर राज्य सरकार तुम्हाला महा-डी-बी-टी मार्फत पी-व्ही-सी पाईप अनुदान योजना राबवत असतं. या योजनेअंतर्गत जरी तुम्ही अर्ज केला, तर तुम्हाला 50 ते 100% पर्यंत अनुदान किंवा ₹50,000 पर्यंत अनुदान तुम्हाला पी-व्ही-सी पाईपची पाईपलाईन करण्यासाठी मिळत असतं. आता यासाठी कसा अर्ज करायचा, या योजनेचा पूर्ण तपशील काय आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पीव्हीसी पाईप आणि इतर पाईप खरेदीवर 50 ते 100% पर्यंतचे किंवा कमाल ₹50,000 पर्यंत अनुदान दिलं जातं. हे अनुदान महा-डी-बी-टी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिलं जातं. आता हे अनुदान कसे मिळत असतं, तर पीव्हीसी पाईपसाठी साधारण 35 ते ₹70 प्रति मीटर तुम्हाला अनुदान दिलं जातं आणि एचडीपी पाईपसाठी 40 ते 100 प्रति मीटर पर्यंत अनुदान दर निश्चित केले जातात. यासाठी पात्रता काय आहे, तर 0.40 ते 6 हेक्टर जमीन असणं व अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी यासाठी विशेष पात्र आहेत. आता यासाठी तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधून कशा पद्धतीने अर्ज करू शकतात तेच सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, तुमचं महा-डी-बी-टीचं जे अकाउंट आहे तर ते लॉग इन करून घ्यायचे. तुमची फार्मर आयडी किंवा आधार कार्ड क्रमांक वापरून तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल. यात तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला बघा घटकांसाठी अर्ज करा असा पर्याय दिसत असेल, तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचंय. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला सिंचन साधने सुविधा हा पर्याय निवडून घ्यायचा आहे आणि त्याच्या समोर बघा बाबी निवडा असा पर्याय तुम्हाला दिसत असेल, तर बाबी निवडा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, सिंचन साधने आणि सुविधा. त्यानंतर तुमच्या समोर असा काही तपशील उघडेल. यात आपल्याला काही गोष्टी आता सिलेक्ट कराव्या लागतील, ज्यात तुमचा तालुका ऑलरेडी सिलेक्ट असेल, त्यानंतर तुमचं गाव सुद्धा सिलेक्ट असेल, तुमची महा-डी-बी-टीची फार्मर आयडी इथे येऊन लागेल. त्यानंतर तुम्हाला मुख्य घटक निवडायचे आहे. आता मुख्य घटक मध्ये आपल्याला काय निवडायचंय, तर सिंचन साधने आणि सुविधा. त्यानंतर इथं बाब निवडायची. इथं बाब मध्ये ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, पंप सेट, इंजिन मोटर आहे, त्यानंतर पाईप्स आहे, वैयक्तिक शेततळे आहे. तर अशा या बाबी आहेत. तर इथं आपल्याला पाईप्स निवडून घ्यायचे. पाईप्स निवडल्यानंतर तुम्हाला इथं उपघटक सुद्धा निवडावा लागेल. उपघटक निवडताना तुम्हाला एचडीपी पाईपसाठी अनुदान पाहिजे का, एचडीपी पाईप लाईमलेट प्लब ट्यूबचा पाईपसाठी तुम्हाला पाहिजे आणि खाली पीव्हीसी पाईप आहे. तर असं तिन्ही व्हरायटी इथं देण्यात आलेल्या आहेत. तर इथं मला पीव्हीसी पाईपसाठी अर्ज करायचा आहे, म्हणून मी इथं पीव्हीसी पाईप सिलेक्ट करतो. त्यानंतर पीव्हीसी पाईपसाठी जी अंतर आहे तर ते 428 मीटर तुम्हाला टाकायचं आहे. 428 मीटर पेक्षा जास्त हे घेणार नाही, त्यामुळे फक्त 428 मीटर तुम्हाला हे टाकायचं आहे. त्यानंतर हे टाकल्यानंतर तुम्हाला मी पूर्व संमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. तर या टर्म्स कंडिशनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. या टर्म्स कंडिशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जतन करा या पर्यायावर क्लिक करायचंय. जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा काही पॉपअप येईल, ज्यात तुम्हाला जरी अजून बाबी सिलेक्ट करायच्या असतील तर तुम्ही येस म्हणू शकतात. तुम्हाला डायरेक्ट हा अर्ज आता सबमिट करायचा आहे, तर डायरेक्ट नो म्हणा. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही नो म्हटल्यावर तुम्ही ऑटोमॅटिकली मागच्या पेजवर याल. तुमचा अर्ज अजूनही सबमिट झालेला नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं एक हायलाइट होतंय अर्ज सादर करा. बघा हा जो हँड आहे तर हायलाइट होतोय, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पहा या पर्यायावर क्लिक करायचंय. तुमचे जे तपशील तर इथं आलेले आहेत. पहा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपला सिंचन साधने सुविधा अंतर्गत आपल्या पाईपसाठी जो अर्ज आहे तो इथं आलेला आहे. तर त्याच्या पहा पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचंय. पहा पर्यायावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमचा जो अर्ज आहे तर तो अर्ज खाली येईल आणि तुम्हाला टर्म्स आणि कंडिशनवर चेक करून तुम्हाला पे ऍप्लिकेशन फी या पर्यायावर क्लिक करून तुमचं जे चलन आहे तर ते पे करून हा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. तर बघा इथं जे चलन आहे ₹23 चलन आहे. तर मेक पेमेंट या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या फोन पे आणि गुगल पेने QR कोड स्कॅन करून इझिली ते पेमेंट करू शकतात. पेमेंट केल्यानंतर तुमच्या नंबरवर मेसेज येऊन लागेल की तुम्ही या योजनेसाठी अर्ज केलेला आहे, तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता शेतकरी मित्रांनो. आता बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे की सर पहिलेच आम्ही अर्ज केलेले त्याचे अनुदान भेटत नाही. तर याची जे अनुदान आहे तर ते टप्प्याटप्प्याने जसे सरकारकडे पैसे किंवा फंड सरकार मंजूर करत असतं तर तशा टप्प्याटप्प्याने अनुदान भेटत असतं. परंतु आता प्रोसेस थोडी फास्ट झालेली असून जे पैसे तर किंवा अनुदानाचे जे पेमेंट आहे तर ते निघत असतं शेतकरी मित्रांचं. त्यामुळे अर्ज करून द्या. तुमचा नंबर जेव्हा लागेल तर तेव्हा तुम्हाला अनुदान नक्कीच भेटेल शेतकरी मित्रांनो. फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा, नक्की रिप्लाय करेल.
आणि अशाच योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.